हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा. तर तुम्ही पाहू शकता इथे मी हिरव्यागार अशा गावरान मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी त्याचे समोरचे जे देठ आहेत ते मी देठ काढून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे 2 पाण्याने ह्या मिरच्या धुवून घेते. तुम्ही पाहू शकता, कारण की आपण ह्या मार्केटमधून विकत आणलेल्या असतात आणि त्याच्यावर धूळ वगैरे बरंच काही बसलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या 2 पाण्याने नक्कीच धुवून काढायच्या. तर आता मी इथे ठेच्याला जे लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्याबरोबरच मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या थोड्याशा जास्तच घ्यायच्या. चला तर मग आता सुरुवात करूया. मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती मी ठेवलेला आहे तवा. तर तवा मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे. लोखंडी तव्यावर केलेलं चांगलं असतं असं म्हणतात, म्हणून मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे. ॲल्युमिनियमचा होता पण मी तो नाही घेतला, लोखंडीच घेतला. तर त्याच्यावरती आता काय केलं, मी ह्या हिरव्या मिरच्या टाकल्या अगोदर आणि 2 ते 3 मिनटासाठी काय करायचं, फुल गॅस करायचा अगोदर आणि थोड्याशा असे डाग पडूस तर ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा आपले त्याला मिरच्याला थोडे थोडे असे काळे डाग पडलेले आहेत. आणि थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर काय करायचं, आता जे आपण शेंगदाणे घेतले ते ना हिरवे, ते शेंगदाणे घालायचे आणि छान असं मिक्स करायचं. 2 मिनटासाठी हे शेंगदाणे पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. आणि आता काय करायचं, वरून थोडीशी तेलाची धार टाकायची आणि ह्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर आता तुम्ही पाहू शकता मिरच्या आणि शेंगदाणे एकदम छान असे आपले भाजत आलेले आहेत. तर आता आपल्याला ह्या मिरच्या थोड्याशा वाफून घ्यायच्या आहेत. तर आता एकदम गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटासाठी हे असंच वाफून घ्यायचं आहे, गॅस बंद असतानाच. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली मिरची वाफलेली आहे. तुम्ही पाहू शकता, मी त्या हाताने तुम्हाला थोडीशी दाखवते दाबून. तर एकदम छान अशी वाफलेली आहे. तर तुम्ही आता हाताने रगडून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे काय केलं, एक उकळी घेतली आहे. उकळीमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या टाकल्या आणि नंतर आहे जो लसूण घेतलेला आहे ना, तो लसूण त्याच्यामध्ये टाकला आणि चवीनुसार नमक घातलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता नमक कमी जास्त. तर आता आपल्याला इथे हा ठेचा एकदम ओबडधोबड असा कुटून घ्यायचा आहे. जास्त बारीक पण नाही करायचा आणि जास्त मोठा पण नाही ठेवायचा. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे हा ठेचा कुटून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही तांब्याने सुद्धा तव्यावर तसंच रगडून घेऊ शकता, खूप छान टेस्ट येते तशी पण. तर तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते चमच्यामध्ये घेऊन. इथे एकदम छान असा आपला हा ठेचा तयार झालेला आहे. तर आता मी इथे एका प्लेटमध्ये पूर्ण ठेचा हा मी इथे काढून घेते उकळीमधला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या ठेच्याला आपल्याला द्यायचा आहे आता तडका. तर मी इथे आता गॅस परत चालू केला आणि जो आपला तडका पॅन असतो ना, तो तडका पॅन घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि थोडंसं तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचे जिरे. हवं तर तुम्ही कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा घालू शकता, पण मी इथे फक्त जिऱ्याची फोडणी देते. आणि त्या जे आपण ठेचा करून घेतला होता ना, त्याच्यावर छान अशा आपल्याला हा तडका द्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा ठेचा ना बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. भाजीला काहीच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा ठेचा एकदा करून बघा, सगळ्यांना आवडेल आणि खूप छानसुद्धा होतो. तर तुम्हाला आजच्या या गावरान हिरव्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.